नाशिक शहरात अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। सातपूर परिसरातील एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वादामध्ये एका 16 वर्षीय मुलाचा जीव गेलाय। बाकावर बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून मित्रांनीच केलेल्या मारहाणीत या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। शाळेतील बाकावर बसण्यावरून 2 दिवसापूर्वी सुरू झालेला वाद खासगी क्लासपर्यंत पोहोचला। त्यानंतर 3 ते 4 मित्रांनी त्यांच्याच मित्राला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये 10वी शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेनं संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडाली। सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय। या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। खासगी शिकवणी संस्था विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेतात पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। तसंच संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सातपूर परिसर कामगार वस्तीचा असल्यानं इथं गुन्हेगारी वाढत असल्याचं म्हटलं जातंय। पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारीसारखे उपक्रम राबवूनही शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं दिसून येतंय। विशेषतः अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी वाढत असल्याने हा प्रश्न आता चिंतेचा विषय बनलाय। काय तुमच्या भावाचा मृत्यू झाला की काय घटना घडली? घटना अशी घडली की क्लासमध्ये एक किरकोळ वाद होता बेंचेस पुढे मागे करण्यावरनं। त्या वादावरनं गुरुवारी त्यांचा तो वाद झाला। शुक्रवारी त्या मुलांनी माझ्या भावाला शिवीगाळ केली। त्यानंतर शनिवारी रात्री सायंकाळी 6:50च्या दरम्यान त्या मुलांनी त्याला जबर मारहाण केली। मारहाण करता तिथं शिक्षकांनी त्याला लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं तर तिथून त्यांना सिव्हिलला जाण्यास सांगितलं तर सिव्हिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यावेळेस काय मागणी? माझी मागणी एवढीच आहे की त्या मुलांना ना जेवढी कडक शिक्षा करता येईल तेवढी शिक्षा करण्यात द्यायला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे जे प्रायव्हेट ट्युशन क्लासेस जे आहेत त्यांनी जर ते क्लासेस घेत आहेत एवढे मोठे फीस पण एवढी मोठी घेत आहेत तर त्यांनी तिथे त्यांचे जे खाली कर्मचारी ठेवायला पाहिजे की वॉचमॅन्स म्हणा ते बॉडीगार्ड्स म्हणा असे ठेवायला पाहिजे की तिथं की जेणेकरून तिथं काही अशा घटना घडणार नाही। ही जी घटना घडली ही फार दुर्दैवी आहे। एक टाईम मी तरी याच्यातून सावरून जाईल पण माझ्या आईचा पुढे प्रश्न पडतोय तिथे। माझी आई त्याच्यामधनं लवकर सावरणार नाही। 4 वर्ष आधीच माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे। त्याच्यानंतर हे दुसरं दुःखाचं डोंगर आहे आमच्यावरती। ते आता ते वाद झाले होते, शिक्षकांपर्यंत हा विषय गेला होता, त्यांनी घरी तुम्हाला काय सांगितलं होतं? नाही, त्या बाबतीत आम्हाला घरी काहीच माहिती नाही, काहीच कल्पना नाही। आणि घरच्या त्याच्या काही वातावरणात किंवा त्याच्या वागण्यात काय असं बदल वाटत नाही? बदलाव काहीच नाही। कसा होता? अभ्यासामध्ये तो जास्त हुशारही नव्हता किंवा जास्त मठही नव्हता, मीडियममध्ये होता, ॲव्हरेज होता तो। आणि घरी अशी काही कल्पना दिलेलीच नाही आहे असं काही झालेलं आहे असं। माझं नाव पारस गांगुर्डे, मी त्याचा मोठा भाऊ। इथे जी गुन्हेगारी घडली आहे ही अल्पवयीन मुलांमध्ये जी घडून आलेली गुन्हेगारी आहे तर ही गुन्हेगारी परत कधी कोणाबरोबर होऊ नये त्यासाठी या मुलांना धरून जे कोणी म्हणजे आता इथून 16-17 वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात, 15-16 वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे। कारण यांना कारवाई होत नाही, हे सुटून जातात या कारणाने हे असे धमक करताय। त्यांना पण एक कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्यांच्याही मनामध्ये धास्ती राहिली पाहिजे। माझ्याबरोबर ही घटना घडली, आता इथून पुढे कोणाबरोबर ही घटना घडू नये यासाठी म्हणजे निर्णय घेण्यात यावा। नाही पण इतर घटनेमध्ये हत्याराचा वापर करण्यात येतो, या घटनेमध्ये वर्गमित्रच होते, कशामुळे मृत्यू झालाय काय सांगण्यात आलंय? हे अजून काही निरसन झालेलं नाही आहे। जे अजून फॉरेन्सिक टीमचं त्यांचं काम चालू आहे, त्यात जे उत्तर येईल ते तुम्हाला सांगण्यात येईल। कधीपासून मित्र होते एकमेकांचे? नाही एवढं माहिती। क्लासमध्ये कधीपासून होते? क्लासमधून आता तो मागच्या वर्षापासून क्लासमध्ये, आता तर मित्र कधीपासून ते माहिती। ठीक आहे। तो काल खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, काय घटना होती? तर काल 2 तारखेला सायंकाळी ज्ञानगंगा क्लासेस अशोकनगर सातपूर या ठिकाणी 10वीत शिकणाऱ्या मुलांचे वादविवाद झाले। त्याच्यामध्ये दोन्हीही म्हणजे 2 विधी संघर्षित बालक आणि यातला मयत सगळेच 16 वर्षाचे आहेत, 10वीत शिकणारे आहेत। आणि त्या 2 विधी संघर्षित बालकांच्या मारहाणीमध्ये यशराज गांगुर्डे हा मयत झाला। त्यानुसार मग सातपूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 233/2025 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं चौकशी। तर नेमकं वादाचं कारण काय होतं? वादाचं कारण त्यांचं बुधवारी बेंच पुढे सरकव किंवा पुढच्या बेंचवर बस या फक्त कारणांमुळे वाद झाला होता। त्याचं पर्यवसन कालच्या घटनेमध्ये झालं। तर बऱ्याच गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येतो। मी ज्यांच्या घरी 18 वर्षापेक्षा खालील मुलं मुली आहेत
तर मी सर्व पालकांना त्याचबरोबर ते शिक्षण घेत असलेल्या सगळ्या शिक्षण संस्था आणि कॉलेजेस यांना विनंती करतो, आवाहन करतो की अशा सर्व शिकणाऱ्या मुलांना मुलींना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन करावं, त्यांना त्यांचे जे काही अडचणी आहेत त्यांना विचाराव्यात, कारण ते खूप आवश्यकता निर्माण झाली आहे सध्या. सर या घटनेमध्ये जे त्या संदर्भात आपली चौकशी सुरू आहे. क्लासेसचे जे संचालक आहेत मस्के सर, त्यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीने विचारपूस करत आहोत. NTV न्यूज मराठी, नाशिक.